सुमित जेव्हा घरी आला तेव्हा कोणच दरवाजा उघडत नव्हतं. त्याने खूप वेळा बेल वाजवली, परंतु कोणीच दरवाजा उघडला नाही. म्हणून सुमितला खूप राग आला. थोड्या वेळाने सुमितच्या आईने दरवाजा उघडला. सुमित घामाने पूर्ण भिजला होता. त्याच्या आईने त्याला पाणी आणून दिलं. पाणी देत असताना किशोरीताई आपल्या मुलाला सुमितला म्हणाल्या की मी सगळे कपडे, भांडी आणि फरशी सुद्धा पुसली आहे आणि आता या वयात मला हे सगळं काम होत नाही. तू तुझ्या बायकोला जाऊन बघ, ती घरात काय करत असते. सुमित जेव्हा त्याच्या बेडरूम मध्ये गेला तर त्याची बायको साक्षी निवांत झोपली होती आणि साक्षीच्या शेजारी लहान मुलगी सुद्धा झोपली होती. सुमित म्हणतो की मी एवढ्या उन्हातानाचं मेहनत करतो, ऑफिसमध्ये बॉसची बोलणी खातो आणि साक्षी निवांत कोणतंही टेन्शन न घेता खुशाल झोपली आहे. सुमितला राग येतो आणि तो साक्षीला मोठमोठ्याने आवाज देतो आणि त्याच्या आवाजाने साक्षीच्या शेजारी असणारी 8 महिन्याची तिची मुलगी पण उठते आणि उठल्यावर लगेच रडू लागते. त्यामुळे साक्षी पटकन बाटलीमध्ये दूध भरून त्या मुलीला पाजते. त्यामुळे ती मुलगी शांत बसते. थोड्या वेळानंतर सुमित येऊन आपल्या मुलीपाशी बसतो आणि तोपर्यंत साक्षी रूमच्या बाहेर गेली होती. तिथं नंतर किशोरीताई आल्या आणि आपल्या मुलाला म्हणाल्या की आज पाहिलं ना की तुझी बायको तुझ्या रूममध्ये काय करत असते. रोज तू गेल्यानंतर तुझी बायको अशीच निवांत झोपते आणि घरातलं तर खूप सारं काम मलाच करावं लागतं. तेव्हा सुमित विचार करतो की रात्री त्याची मुलगी परी खूप त्रास देत होती, झोपतच नव्हती. तिला घेऊन साक्षी बसली होती, तरी पण ती गप्पा बसण्याचं नावच घेत नव्हती. माझी झोप मड होत आहे म्हणून साक्षी परीला घेऊन हॉलमध्ये गेली होती. तरी पण हॉलमधून सुमितला परीचा रडण्याचा आवाज येत होता. सुमितला पण माहिती नाही की नंतर कधी परी झोपली, परंतु जेव्हा त्याला सकाळी जाग आली तेव्हा त्याचं डोकं खूप दुखत होतं, कारण का त्याची झोप पूर्ण झाली नव्हती. त्यामुळे सुमित विचार करतो की जर मी एवढं झोपून पण माझं डोकं दुखत आहे तर साक्षी तर रात्रभर झोपलीच नाही, मग तिचं काय झालं असेल. दुसऱ्या दिवशी कामावरून आल्यानंतर आई सुमितला म्हणाली की आता माझी उठण्याची क्षमता नाही, तुझ्याच बायकोला तुला चहा करायला सांग. तुझी बायको दिवसभर नुसती झोपून राहते, तू जाऊन बघ. संध्याकाळच्या 6 वाजल्या होत्या तरी पण साक्षी झोपली होती. सुमितला राग आला. सुमित जाऊन तिच्यावर ओरडला आणि म्हणाला की अगं दिवसभर तू करतेस काय, रात्रभर पण झोपते आणि दिवसभर पण झोपते. असं म्हणल्यावर साक्षी रडू लागली आणि म्हणाली की माझं डोकं फार दुखत आहे, मला सहन होत नाही. मी तेथून रागाने आईच्या खोलीत गेलो. आज बहीण पण माहेरी आली होती आणि बहीण सुमितला म्हणू लागली की कसली तुझी बायको आहे, तुझ्या आईला कसलाच आराम नाही, सतत तिला काम करायला लागत आहे, तुला आईची अजिबात काळजी नाही. मी जेव्हा पण फोन करते तेव्हा तुझी बायको झोपलेलीच असते. सुमित शांत होता. थोड्या वेळानंतर तो किचनमध्ये गेला. जेव्हा सुमित किचनमध्ये गेला तेव्हा साक्षी पण किचनमध्ये होती. किशोरीताईंना पोटाचा त्रास होता, त्यामुळे त्यांचं पथ्य पाणी पाहून त्यांच्यासाठी वेगळा स्वयंपाक साक्षी करत होती आणि सुमितला चांगलं तेलकट तिखट जेवण लागतं, त्यामुळे त्याच्यासाठी सुद्धा वेगळे जेवण बनवत होती. संध्याकाळी सुद्धा परी अजून रडायला लागली, तिच्या पोटात दुखत होते. सुमित जेव्हा झोपला होता तेव्हा त्याला परीच्या रडण्याचा आवाज आला. सुमित रागात साक्षीला म्हणाला की तू दिवसभर झोपा काढत आहे, कमीत कमी मला तर आता शांत झोपू दे आणि हिला घेऊन दुसऱ्या खोलीत जा. साक्षी काहीच न बोलता दुसऱ्या खोलीमध्ये गेली आणि सुमित गाढ झोपी गेला. दुसऱ्या दिवशी जेव्हा सुमित ऑफिसला गेला होता तेव्हा त्याचं डोकं फार दुखत होतं. त्याची झोप पूर्ण झाली नव्हती. त्याने त्याच्यासाठी चहा मागवला आणि तो चहा पीत बसला. सुमितच्या बॉसने सुद्धा आज त्याला खूप काम दिले होते. चहासोबत त्याने एक पेन किलरची गोळी सुद्धा घेतली होती. दुपारच्याला साक्षीने टिफिन दिला होता, तो पण टिफिन सुमितने खाल्ला. डेली 4 वाजता ऑफिसची सुट्टी होत होती, परंतु सुमितचं अजून काम पूर्ण झालं नव्हतं, कारण का सुमितची तब्येत खूपच खराब होती. त्याची खूप चिडचिड होत होती. एकतर घरी लहान परीने आणि त्याच्या लहान बहिणीच्या 2 मुलांनी खूप त्याचं डोकं खाल्लं होतं. नुसता दंगा करून त्याला काही समजत नव्हतं की काय करावं.
संध्याकाळी 5 वाजेपर्यंत सुमितने काम पूर्ण केले आणि मग तो नंतर घरी जाण्यासाठी निघाला. कसा तरी सुमित घरी पोहोचला. घरी पोहोचल्यावर साक्षी त्याच्या बेडरूममध्येच होती. मग सुमित तिला रागाने म्हणाला की तू आत्ताशी झोपेतून उठली आहे का? तर साक्षी म्हणाली नाही, परीची तब्येत खूप खराब होती, त्यामुळे तिला आता औषध देऊन झोपवलं आहे. असं म्हणून साक्षी सुमितला पाणी आणण्यासाठी गेली आणि सोबत चहा घेऊन सुद्धा आली. थोड्या वेळानंतर काही कामामुळे साक्षी बाहेर गेली. तेव्हा किशोरीताई आपल्या मुलापाशी त्याच्या बेडरूममध्ये आल्या. सुमित आपल्या आईला म्हणाला की आई, तुझी तब्येत ठीक आहे ना? तर किशोरीताई म्हणू लागल्या की अरे काय सांगू बाळा, आताशी तुझी बायको उठली आहे. तुझी बायको काहीच काम करत नाही. सुमित रागाने उठला आणि हॉलमध्ये जाऊन जिथे साक्षी होती तिथे जाऊन तिच्यावर ओरडू लागला. तू आताच्या आता तुझ्या माहेरी निघून जा. दिवसभर काय काम करत असतेस ग? जेव्हा बघेल तेव्हा झोपलेलीच असतेस. साक्षी सुमितकडे घाबरलेल्या नजरेने पाहत होती. ती टेन्शनमध्ये आली आणि म्हणाली की सुमित, तुम्हाला काय झालं आहे? तुम्ही असे का बोलत आहात? सुमित म्हणाला की एका बाईला लग्न करून घरी का आणतात? कारण का घरातील सगळी कामं तिने करावी, त्याच्या मुलांची काळजी घ्यावी आणि आपल्या आईला आराम भेटावा. परंतु तू तर माझ्या आईला कामाला लावला आहे. तुला कळत नाही का? एवढ्या वयस्कर वयात आईला काम करावे लागत आहे. साक्षी काही समजत नसल्यासारखं सुमितकडे पाहत होती. साक्षी म्हणाली की नाही सुमित, घरातली सगळी कामं मीच करते आणि आताच काम करून मी फक्त बेडरूममध्ये जाऊन परीला पाहत होती. रात्री सुद्धा मला परीने पूर्ण रात्र झोपून दिलं नाही. हे शक्यच नाही. मी काल सुद्धा तुला झोपताना पाहिलं होतं. आपल्या नवऱ्याचा आपल्यावर विश्वास नाही म्हणून साक्षी शांत बसली आणि साक्षी शांत खूप राग आला आणि रागात बसली. आणि सुमित म्हणाला की तू तुझ्या माहेरी निघून जा आणि तुला जेवढा आराम पाहिजे तेवढा तिथे जाऊन कर. साक्षी गपचूप आपल्या बेडरूममध्ये गेली आणि तिने तिच्या भावाला फोन केला. थोड्या वेळातच साक्षी बॅग पॅक करत होती. तिने तिचं सामान पॅक केलं आणि नंतर परीचं सुद्धा सामान पॅक करत होती. आणि जेव्हा सुमितने पाहिलं की ती परीचं सुद्धा सामान पॅक करत आहे म्हणल्यावर तो तिथं रागाने आला आणि सगळे कपडे त्याने विस्कटून टाकले. साक्षी फक्त रडत होती. सुमित म्हणाला की तुला जायचं असेल तर तू जा, परंतु परीला घेऊन जाऊ नको. साक्षी म्हणाली की परी माझ्याशिवाय राहत नाही. अगदी कळकळीने ती तिच्या नवऱ्याला बोलत होती. सुमित म्हणाला की तू घरात फक्त एकच काम करते, ते म्हणजे तू फक्त परीला सांभाळते. दुसरं कोणतंच काम तू करत नाही. तू एकटी जा, माझी आई घरातील सगळी काम करेल आणि आता परीला सुद्धा तीच सांभाळेल आणि मी ऑफिसवरून आल्यावर परीला सांभाळत जाईल. बाहेर साक्षीचा भाऊ हॉर्न वाजत होता. साक्षीच्या माहेरची परिस्थिती खूप चांगली होती. तिच्या माहेरी धन दौलत खूप होती. तसं पाहिलं तर सुमित मिडल क्लास फॅमिलीमधला होता. साक्षी आपला भाव सारखा हॉर्न वाजत आहे म्हणून बॅग घेतली आणि नंतर ती परीला त्याच्या हातातून तिला घ्यायला लागली. परंतु सुमितने तिला ढकलून दिलं आणि ती खाली पडली. हे सगळं तिच्या भावाला दिसत होतं. मग तो तिथं आला. कदाचित तो सुमितला मारायला किंवा भाचीला घेण्यासाठी आला असेल असं सुमितला वाटलं. परंतु साक्षीने त्याला सुमितकडे पाठवलं नाही. त्यामुळे तिचा भाऊ गपचूप गाडीपाशी जाऊन उभा राहिला आणि आपल्या बहिणीला घेऊन निघून गेला. जेव्हा सुमित बेडरूममध्ये आला तर परी रडत होती. सुमितने नंतर किचनमध्ये जाऊन दूध गरम करून नंतर परीसाठी ते दूध आणलं आणि परीला शांत केलं. आणि नंतर संध्याकाळच्या जेवणासाठी तो विचार करू लागला आणि मग तो आईपाशी गेला आणि म्हणाला की संध्याकाळी काय बनवायचं आहे? तर किशोरीताई म्हणू लागले की तुझ्या बायकोने काय बनवलं नाही का? तू मला विचारत आहे. सुमित म्हणाला की ती निघून गेली आहे. मी तिला घराच्या बाहेर काढलं आहे. किशोरीताई आश्चर्याने आपल्या मुलाकडे पाहू लागल्या. किशोरीताई म्हणाल्या की आज माझी तब्येत ठीक नाही. मग सुमितने आपल्या बहिणीकडे पाहिलं तर ती झोपली होती. त्यामुळे सुमितने तिला विचारलंच नाही की तू स्वयंपाक बनवते का? सुमित विचार करू लागला की त्याची छोटी बहीण सासरी पण काम करते आणि इथं आल्यावर पण काम करावे लागते.
अजून तिला तिचे 2 मुले सांभाळायला लागतात, त्यामुळे सुमितने तिला त्रास दिला नाही. किचनमध्ये गेल्यावर त्याला कळाले की भाजी आधीच बनवलेली होती, त्यामुळे थोडेफार भांडी घासायची होती. म्हणून सुमित भांडी घासू लागला. परंतु निम्मी भांडी घासल्यावर परीचा आवाज आला. ती रडत होती, त्यामुळे सुमित तिच्याकडे गेला. त्याने पाहिलं की परीने पॉटी केली होती. हे सगळं करताना सुमितला उलटे आल्यासारखं होत होतं. त्याने खूप मुश्किलीने तिचे कपडे चेंज केले. नंतर सुमितने तिला झोक्यात ठेवला आणि ती शांतपणे झोक्यात बसली होती. त्याने पाहिलं की बेडवरचं बेडशीट सुद्धा खराब झालं आहे. त्यामुळे परीचे कपडे आणि बेडशीट बाथरूममध्ये धुवायला टाकले आणि नंतर तो स्वतःच कपडे धुवू लागला. तोपर्यंत त्याला परीच्या रडण्याचा आवाज आला. परीला घेऊन सुमित त्याच्या आईकडे गेला आणि म्हणाला की आई, हिला थोड्या वेळ सांभाळ. नंतर बेडशीट आणि तिचे कपडे धुतल्यानंतर ते वाळू घातल्यावर सुमित किचनमध्ये आला. भाजी आहे म्हणल्यावर फक्त चपात्या केल्या तरी चालतील, त्यामुळे तो चपाती करण्याचा विचार करू लागला. दुसरीकडे त्याने पाहिलं तर तिथं पण साक्षीने किशोरीताईंसाठी वेगळे जेवण बनवलं होतं. त्यामुळे सुमित विचार करतो की आता हे चपातीचं पीठ वगैरे मळणं मला जमणार नाही, त्यामुळे तो फक्त चपात्या ऑर्डर करण्यासाठी विचार करतो. सुमितने चपात्याची ऑर्डर दिली आणि तो आईच्या बेडरूममध्ये गेला, कारण का परी रडत होती. परंतु तिचं रडणं थांबतच नव्हतं. सुमितला वाटलं की कदाचित हिला भूक लागली असेल, त्यामुळे सुमित तिच्यासाठी सॅरलॅक तयार करतो. परंतु त्याला सॅरलॅक तयार करताच येत नव्हतं. परंतु त्याच्यावर लिहिलेलं वाचून तो सॅरलॅक तयार करण्याचा प्रयत्न करतो. सॅरलॅक तयार करून तो परीला भरवतो, परंतु खाताना तिचे कपडे अजून खराब झाले होते. नंतर सुमित तिची कपडे बदलू लागला. तोपर्यंत चपातीची ऑर्डर सुद्धा आली होती. त्याने ऑर्डर घेतली आणि किचनमध्ये आला तर भाजी सुद्धा थंड झाली होती. आता सुमितला थोडं थोडं वाटू लागलं की हे सगळं काम सोपं नाही. फक्त मुलं सांभाळणं होत नाही, तर एका स्त्रीला घर आणि मूल सांभाळणे किती कठीण आहे. सुमितने जाऊन आईला सांगितले की तेवढी भाजी गरम कर, परंतु किशोरीताई म्हणाल्या की नाही बाळा, मला आता उठण्याची सुद्धा शक्ती नाही. किचनमध्ये आल्यानंतर सुमितने आईचं जेवण गरम केलं. आईचं जेवण आणि बहिणीचं जेवण सुमितने त्यांच्या बेडरूममध्ये नेऊन दिलं. परी खेळत होती, त्यामुळे सुमित पटपट जेवण करत होता. परंतु सुमितचं जेवण निम्मत झाले तोपर्यंत परी अजून रडायला लागली. सुमितने परीला उचलले आणि त्याचं जेवण परत त्याने झाकून ठेवलं. सुमितला चहा खूप पिऊ वाटत होता. त्याचा चहा पिण्याचं मन झालं होतं. जेवण झाल्यानंतर साक्षी त्याच्यासाठी चहा किंवा कॉफी बनवत होती आणि कधी कंटाळा आला तर ती हसत सुमितचे पाय किंवा डोके चोळून देत होती. सुमित किचनमध्ये आला, परंतु परीला घेऊन चहा बनवणे त्याला जमत नव्हते, त्यामुळे तो नंतर त्याच्या बेडरूममध्ये आला. सुमित आता परीला झोपवण्याचा प्रयत्न करत होता, म्हणून तो तिचं दूध गरम करून बॉटलमध्ये ओतून घेऊन आला. दूध पिल्यानंतर परी लगेच झोपी गेली. परीच्या शेजारी सुमित पण लगेच झोपी गेला, कारण 2-3 दिवसापासून त्याची पण तब्येत खराब होती. निम्म्या रात्रीला सुमितला जाग आले. त्याने पाहिलं तर बेड पूर्ण ओला झाला होता. सुमित विचार करू लागला की सुमितने परीला डायपरच घातले नव्हते. त्याने तिला डायपर घातले आणि बेडशीट सुद्धा खराब झाले होते, त्यामुळे त्याने दुसरी बेडशीट टाकली आणि नंतर तो परीला झोपवण्याचा प्रयत्न करू लागला. संध्याकाळी सुद्धा परी खूप वेळा उठली होती, त्यामुळे त्याची नीट झोप झाली नव्हती. सकाळी सुमित उशिरा उठला तोपर्यंत किशोरीताईने नाश्ता बनवला होता आणि किशोरीताईने आणि तिच्या मुलीने नाश्ता खाऊन संपवला सुद्धा. किशोरीताईने सुमितला नाश्त्याबद्दल विचारलं नाही. लहान बहिणीची मुले पण अंगणात खेळत होती. बहिणीने सुद्धा मला नाश्त्याबद्दल काहीच विचारलं नाही. सुमितने फ्रीज उघडला आणि फ्रीजमधून ब्रेड आणि बटर काढला आणि ब्रेड आणि जामच खाऊ लागला. खरं तर सुमितचे आलू पराठा खाण्याचं मन होतं, परंतु त्याला आलू पराठा बनवता येत नव्हता. साक्षी खूप छान पद्धतीने दही बनवत होती, यातील सुमितला काहीच येत नव्हतं. पटापटा सुमितने त्याचे कामे उरकली आणि तो परीला आईपाशी देऊन कामाला जाऊ लागला. जेव्हा संध्याकाळी सुमित कामावरून
बाहेर आला तर बाहेर गेटपाशीच त्याला परीचा आवाज येत होता. आईने दरवाजा उघडला तर परी फरशीवर बसून रडत होती. तिच्या कडेला सगळे खेळणी पडली होती. मी जेव्हा दरवाजापाशी आलो तर परी माझ्याकडे बघून मोठमोठ्याने रडू लागली. जेव्हा मी तिला घेतलं तेव्हा परी शांत बसली. त्याने पाहिले तर परीने शी केली होती. तिचे सगळे डायपर भरले होते. सुमित आपल्या आईकडे रागाने पाहत म्हणाला की, आई तुला हे काम जमत नसेल तर कमीत कमी ताईला तरी सांगायचं, तिने हिला साफ केलं असतं. ती सुद्धा परीची आत्या लागत आहे का परकी आहे कोणही? किशोरी ताई म्हणाल्या की, तुझी बहीण तर दुपारीच निघून गेली आहे, ती फक्त मला भेटायला आली होती. सुमित म्हणाला की, आई तुझी तब्येत ठीक नाही, अजून 3-4 दिवस राहायला तिला काय झालं होतं? किशोरीताईने परीला आंघोळ सुद्धा घातली नव्हती, त्यामुळे सुमितने तिला आंघोळ घातली. त्याला आंघोळ घालता येत नव्हती, परंतु तो प्रयत्न करत होता. आणि त्याने पाहिलं की बाथरूममध्ये रात्रीचे कपडे सुद्धा तसेच पडले आहेत. सुमितला खूप राग आला होता, परंतु काम करत करत तो परीकडे पाहत होता. आंघोळ घातल्यानंतर सुमितने परीचे आणि त्याचे कपडे धुतले. सुमित विचार करायला लागला की एवढे काम करून सुद्धा कधीच साक्षीच्या तोंडावर निराशा नव्हती. जरी मी कधी काय म्हणालो तरी ती फक्त हसत होती. हे सगळं आईमुळे झालं आहे, कारण का आईसारखं साक्षीबद्दल माझं कान भरत होती. काय माहित, पण आई साक्षीला पसंत का करत नाही? कोणी न सांगता सुमितला सगळं कळाले की घरातील सगळं काम साक्षीच करत होती. संध्याकाळी सुमितला खूप भूक लागली होती, त्यामुळे तो जेवण करण्यासाठी किचनमध्ये गेला. परंतु त्याने पाहिलं की आईने फक्त स्वतःपुरता स्वयंपाक बनवला होता. किचनमध्ये सुद्धा सगळीकडे पसारा आणि भांडी तसेच पडले होते. परंतु त्याची आई तर नेहमी म्हणत होती की मी घरातील भांडी आणि फरशी पुसत आहे, परंतु आता 2 दिवस झाले आईने अजून फरशी पुसली नाही. सुमितने सिंकमध्ये पडलेले सगळे भांडे घासले. सुमितला आता हे सगळं कळाले की आई हे जाणून बुजून करत होती. घरातील काम फक्त साक्षीच करत होती. साक्षी बरोबर बोलत होती. त्यामुळे तो बेडरूममध्ये गेला आणि परीला त्याने छानपैकी तयार केलं आणि नंतर तो सुद्धा तयार झाला आणि परीला म्हणाला की चल आता परू, आपल्याला बाहेर जायचं आहे. आणि मग तो परीला घेऊन बाहेर चालला होता. तर किशोरीताईने त्याला थांबवलं आणि म्हणाला की तुम्ही दोघे कुठे चालला आहात? आई तू टेन्शन घेऊ नको, मला कुठे जायचं आहे हे मला माहीत आहे, असं म्हणून ऑटो करून सुमित निघाला. सुमितला कळाले होते की साक्षीशिवाय त्याच्या आयुष्यात कोणच महत्वाचं नाही. साक्षीशिवाय त्याचं जीवन अधुरं आहे. हे घरदार फक्त साक्षी आणि साक्षी सांभाळू शकते. सुमितला आठवलं की त्याला चहा बनवणं सुद्धा खूप अवघड जात आहे, तर एवढा मोठा स्वयंपाक आणि घरदार आणि परीला सांभाळणे म्हणजे किती अवघड आहे हे त्याला कळालं. सुमितने ऑटो साक्षीच्या माहेरच्या घरी थांबवली. त्याने दरवाजाची बेल वाजवली तर साक्षीच्या वहिनीने दरवाजा उघडला. सुमित नमस्ते म्हणून जाऊन आतमध्ये बसला आणि तिच्या वहिनीने परीला उचलून घेतलं. सुमितने साक्षीबद्दल विचारले तर वहिनीने सांगितलं की साक्षी बेडरूममध्ये बसली आहे. सुमित जेव्हा बेडरूममध्ये गेला तेव्हा त्याने पाहिलं की साक्षी झोपली होती आणि तिचे डोळे रडून रडून सुजले होते. सुमितने जेव्हा साक्षीला आवाज दिला तर साक्षी पटकन उभा राहिली आणि आश्चर्याने सुमितकडे पाहू लागली आणि तिने पहिला प्रश्न हा केला की परी कुठे आहे? असं म्हणताच ती बाहेर हॉलमध्ये गेली आणि पटकन जाऊन तिने परीला आपल्या कुशीत घेतलं आणि प्रेमाने तिचे मुके घेऊ लागली. सुमित साक्षीपाशी येऊन तिची माफी मागू लागला आणि तिला म्हणाला की मला माफ कर, माझ्याकडून खूप मोठी चुकी झाली. फक्त एवढेच म्हणाला तरी साक्षीच्या तोंडावर टवटवी आली. साक्षी, तुझ्याशिवाय माझं जीवन अपूर्ण आहे. तुझ्याशिवाय माझ्या घराला घर पण नाही. मी तुला आपल्या घरी न्यायला आलो आहे. एवढं म्हणल्यावर साक्षी हसत बेडरूममध्ये जाऊन तिने तिची बॅग तयार केली आणि आनंदाने सुमित सोबत आपल्या सासरी गेली. ही कथा कशी वाटली ते मला कमेंट करून नक्की सांगा. कथा आवडली तर लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.